नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिंदे गटाची मोठी ताकद। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ आम्हाला मिळायला हवा, उदय सामंतांचं वक्तव्य। जालना लोकसभेची जागा काँग्रेसला सुटेल। कल्याण काळे, संजय लाखे, राजेंद्र राख यांची नावं चर्चेत। कैलास गोरंट्याल यांची माहिती। ठाकरे गटाच्या ललिता पाटलांची जळगाव लोकसभा मतदारसंघातून तयारी सुरू। ललिता पाटलांचा पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत बैठकांचा धडाका। जळगाव लोकसभा मतदारसंघातून इतिहास घडवणार ललिता पाटलांचा विश्वास। जयंत पाटील यांच्याकडून निलेश लंके यांना तुतारी भेट। मी काल आज उद्या पवारांसोबत, यापुढेही पवार साहेबांच्या विचारधारेवर चालणार, निलेश लंकेंची भूमिका। भाजपकडून खासदार रामदास तडस यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्यानंतर पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून अभिनंदन। तर वर्ध्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना सभा घेण्याकरता विनंती करणार, रामदास तडस यांची प्रतिक्रिया। माझं नाव शिवसेनेच्या यादीत असणार, मावळ लोकसभेवर खासदार बारणेंचा दावा। तर भाजप प्रवेशावर श्रीरंग बारणेंचा पूर्णविराम। सोलापूर लोकसभा उमेदवारीबाबत 2 दिवसात देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक होणार, भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांची प्रतिक्रिया। नांदेड लोकसभेच्या जागेसाठी इच्छुक काँग्रेस कमिटीनेही केंद्राच्या कमिटीकडे माझ्या नावाची शिफारस केली, माजी आमदार वसंत चव्हाणांचं वक्तव्य। नांदेडच्या मालेगावमध्ये मराठा समाजाकडून 3 उमेदवार निवडणूक लढणार। एका गावातून किमान 3 उमेदवार लोकसभेसाठी अर्ज भरणार। लोकसभा निवडणुकीचा सर्व खर्च लोकवर्गणीतून करणार। बारामतीत पवार विरुद्ध पवार पोस्टर वॉर। अजित पवारांच्या शेजारी सुप्रिया सुळेंचे बॅनर झळकलं। अजित पवारांच्या दौऱ्यादरम्यान बारामतीत रंगलं पोस्टर वॉर। मी ईडीला घाबरत नाही, सोलापुरात मी एकटीच विरोधी पक्षाची आमदार, इतर भाजपचेच। अशा स्थितीत सत्ताधाऱ्यांसमोर नागरिकांच्या समस्या मांडणार कोण? काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची भाजपवर सडकून टीका। मुंबईत 17 तारखेला इंडिया आघाडीचा मेळावा। मेळाव्यात जरांगे पाटलांची एसआयटी चौकशी रद्द करण्याची मागणी करणार, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची माहिती। राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याययात्रेचा 3रा दिवस। नाशिकच्या द्वारका सर्कलमध्ये राहुल गांधी यांचं जंगी स्वागत। राहुल गांधी आज पालघरच्या मोखाड्यात मुक्कामी। पदाधिकाऱ्यांकडून यात्रा मार्ग आणि चौक सभांची जय्यत तयारी। चांदवडमध्ये राहुल गांधींच्या सभास्थळी जाताना आमदार जेपी गावित यांना धक्काबुक्की। पोलीस आणि राहुल गांधींच्या सुरक्षा रक्षकांकडून धक्काबुक्की झाल्यानं सभास्थळी गोंधळ। भारतीय रिपब्लिकन पक्ष बंडाच्या पावित्र्यात जाण्याची शक्यता। आठवलेंना जागा सोडली नाही तर अहमदनगरमधून अपक्ष निवडणूक लढणार, विजय वागचौरेंचा थेट इशारा। बदलापुरातील पूररेषा बाधित शेतकरी संघर्ष समितीने मुख्यमंत्र्यांची ठाण्यात भेट घेतली। पूर नियंत्रण रेषेमुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर लक्ष देण्याची मागणी। बारामतीच्या करंजे पूलमध्ये अजित पवारांचं जंगी स्वागत। अजित पवारांची करंजे पूलमध्ये जाहीर सभा। सभेला समर्थकांची मोठी गर्दी। खासदार सुनील तटकरे आणि आमदार योगेश कदमांचा एकाच हेलिकॉप्टरनं प्रवास। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमासाठी दोघांचा एकत्र प्रवास। नागपुरात उद्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा। जेपी नड्डांसह देशभरातील 1529 प्रतिनिधी येणार। सरकारी वाहकपदी होसबळे यांच्या फेरनिवडीची शक्यता। यवतमाळमध्ये भाजप नेते प्रवीण दरेकरांचं पारंपरिक आदिवासी नृत्यानं स्वागत। प्रवीण दरेकर आणि आमदार डॉक्टर अशोक उईके यांनी धरला आदिवासी नृत्यावर ठेका। वर्ध्याच्या सिंधी रेल्वेच्या मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कचं उद्घाटन। सांगलीतून नव्याने राणी चेन्नम्मा एक्सप्रेस रेल्वे सेवेचा शुभारंभ। खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते याचं उद्घाटन। पुणे महापालिकेत भ्रष्टाचाराच्या होत असलेल्या आमदार रवींद्र धंगेकरांचा आरोप। धंगेकरांचे महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानाबाहेरच आंदोलन, आयुक्तांवर कारवाईची मागणी। परभणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं 15 दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरूच। कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मनपाचा कारभार पूर्णपणे ठप्प। बुलढाण्यात खासदार अनंत हेगडेंच्या फोटोला शरद पवार गटाकडून जोडे मारो आंदोलन। संविधानात बदल करण्यासाठी भाजपला बहुमत द्या, अनंत हेगडेंचं वादग्रस्त विधान। नांदेडमध्ये सीटूच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन। जॉब कार्ड तातडीने वाटप करण्याच्या मागणीसाठी आंदोलन। जळगावात भाजपच्या निवडणूक संकल्पपत्राच्या अभियानाला सुरुवात। विकसित भारतासाठी नागरिकांकडून पत्राद्वारे मागवल्या सूचना।
बुलढाण्याच्या निंभोरा गावातील शेतकऱ्यांचं अन्नत्याग उपोषण सुरू. पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना मोबदला न दिल्याचा आरोप. नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या विनंती बदल्या प्रक्रियेत गोंधळाचं वातावरण. नागपुरातील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत शिक्षकांची घोषणाबाजी. कोल्हापूरच्या अंबाबाई मूर्तीची 2.5 तास पाहणी. मूळ मूर्तीवर झीज झालेल्या भागांचं निरीक्षण नोंदवलं. उद्या पुन्हा अंबाबाई मूर्तीची सदस्यांकडून पाहणी होणार. गोंदिया जिल्ह्यात 54% पाणीसाठा उपलब्ध. जिल्ह्यात 22% पाणीसाठा पिण्यासाठी रिझर्व्ह. तर पाण्याचा योग्य प्रकारे वापर करण्याचं प्रशासनाचं आवाहन. वाशिम जिल्ह्याच्या काही भागात पाणी टंचाईची शक्यता, तर अनेक ठिकाणी आतापासूनच टँकरने पाणी पुरवठा. अंबाझरी तलावाच्या सुरक्षेवरून पाटबंधारे विभागाला हायकोर्टाचे निर्देश. विभागाच्या कार्यकारी संचालकांनी 3 एप्रिलपर्यंत ठोस भूमिका मांडावी, हायकोर्टाचे निर्देश. गोंदिया धानाचे उत्पादन भरपूर, मात्र खरेदीत घट. धान खरेदी केंद्रावर केवळ 24,75,000 क्विंटल धान खरेदी. गत वर्षाच्या तुलनेत 15 लाख क्विंटलनी घट. नांदेड जिल्ह्यात लिंबूला उच्चांकी दर. बाजारात 120 रुपये प्रति किलोने लिंबूची विक्री. सर्वसामान्यांना फटका. परभणीत कापसाला 8,000 रुपये दर. कापसाचं उत्पन्न कमी झाल्याने भाववाढ. शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा. जळगावच्या रावेरमध्ये पीएम किसान योजना मेळाव्याचं आयोजन. योजनेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी आयोजन. मेळाव्यात प्रशासकीय आणि कृषी अधिकाऱ्यांचा सहभाग. जळगावच्या भुसावळमध्ये अनेक लाभार्थी पीक विम्यापासून वंचित. कृषी विभाग उडवाउडवीची उत्तरं देत असल्याने केळी पीक विम्यासाठी शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांकडेच दाद मागितली. रावेर लोकसभेत रक्षा खडसेंना उमेदवारी मिळाल्याने शिंदे गटात नाराजीचा सूर. निष्ठेने काम करणाऱ्यांकडे पाठ फिरवली जाते आणि 2 पक्षांवर निष्ठा ठेवणाऱ्यांना विमान पाठवलं जातं. अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचा नाराजीचा सूर.